आणि फोर्समध्ये नळी चालू केली तर ओटा धुवून घेतला. खूप माती बसते, काय करा. आता पाणी भरायचं, पण इकडं सगळं ओलं 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 झालेलं आहे. अख्खाचं सामान काल पुन्हा बाहेर आलेलं आहे ह्याच्यामधलं, हॉलमधलं. आज ते काम होणार आहे आणि बाहेरचा ओटा राहिलेला आहे. बाहेर फरच्या टाकायचे तेवढंच राहिलेलं आहे. बाकी वरचं झालं आहे. वरचं आपण पाहिलंच, पण पूर्ण नाही पाहिलं. तर वरच्या साईडचं मी तुम्हाला दाखवेन. तर वरचं दाखवेन मी तुम्हाला. आता नळी दिली त्याच्यामध्ये टाकून आता नॉर्मल पाणी चालू झालं आहे. आता पाणी भरायचं एवढे गजगज झाली, काय करावं. पण इतकी माती होती ना, काही सांगावं, लय माती होती. घरातल्या फरच्या पण पुसायच्या आहे. येता जाता ती पायाला माती लागते, दुसरं काही नाही. झाडलं ना, किती निरखून झाडलं ना तरी ती कशी माती लागते तेच कळत नाही. माती घरं बंद ठेवले ना तरी ती घरात माती वरून कशी येते तेच कळत नाही. ही बघा तायांनो, ही उगवली कोथिंबीर. आणि कशी लावली होती, बुचके 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 कशी आलेली. आणि एकदम सरळ ओळीमध्ये रेषात सरींनी टाकलेली मी अशी. आणि इकडं उधळून लावली, म्हणजे फोकून लावली, तर ती अशी सगळीकडून अशी पांगली गेली. तर ती सरीची बघा एकदम ओळीमध्ये दिसते. अशी 3 पद्धतीने लावली होती मी. आणि ती कडेकडेने बघा, वारमाच्या कडेकडेने लावलेली ती बुचक्याने. आता शेप मस्त आहे. डायरेक्ट एवढीच उपटून घ्यायची, नाही तर कापून घ्यायची. बघू आता. बरं आहे म्हटलं, आता काहीतरी याचा वापर करावा. इथं आहे हे मोकळं म्हणून येत आहे. पण काय होतं, तिथं पाणी साचलं जातं, त्याच्यामुळे ती कशी बुडालेली, तर लगेच त्याच्यावर अशी माती पण दिसते. आता ओलं आहे म्हणून मी आता काही याला पाणी सोडत नाही आहे. संध्याकाळी पाणी सोडत. ही अजून उगवली जाते काही. आणि आता तिकडे बघू, अख्खाचा पसारा घरातला सगळा आलेला आहे. ते खोकडे बिकडे सगळे आलेले. चला, वॉशिंग मशीन काढलं होतं, अख्खाचे कपडे साचले होते, अख्खाने धुवून काढले ते सर्व. अख्खाचे आता काय घरात हाल आहे बघूया. हे काही सोपा इकडं काढून ठेवलेलं आहे. अजून तर बेड यायचं आहे बाहेर. काही उरलेलं आहे. हे याचं काय करतील काय माहिती. तर याचं उरलेलं आहे. तिकडे एक राहिलं आहे करायचं. दरवाजा पण लावायचं आहे 2 दिवसापासून. पाठीमागचं दार उघडं आहे, फक्त गेट लावलेलं आहे त्यांनी. आता हा बेड बाहेर काढायचं, म्हणजे ही खोली. आणि देवघर पण काढलेलं आहे. तर इकडं आता फरची ताशी, पण आता दिसणार तर काय, सगळं सामान आहे. पूर्ण सामान भरलेलं आहे इथं. आणि फरची छान वाटतंय, आता छान दिसतंय खोली. देवघर इकडं आणलंय, तर रॅक लगेच लावून घ्यायची. राहिलं नाही हे सगळं काढून. आता हे इथं आपण पडदा लावून देऊन करू. इकडं होऊन जाईन आणि तिकडं होऊन जाईन. नाही, चला, सामान लावून दिलंय. हे कालच दाखवलं वाटतं मी तुम्हाला. आणि वरचं, चला वर जाऊन पुन्हा पाहूया. काल फक्त मी खिडकीतून दाखवलं. आज पायऱ्या होणार आहे. आता अशा पायऱ्या लावल्यानंतर कशा दिसतील. हे दाट नाही काढलं. हे झालं का नाही काय माहिती. नाही झालं पूर्ण. इथपर्यंत झाली फरची. इकडची मऊ फरची आहे. म्हणजे हॉलमध्ये पण मला असं वाटतं अशीच फरची असणार आहे. आज त्यांचं हे एवढं आणि एवढं झालेलं आहे, तर हे राहिलेलंच आहे. लई मस्त पेपर हे बॉक्स भरपूर आहे. या बॉक्सचा काय उपयोग होईल बरं. पप्पा आता इतक्या उंच गेलाय ना,
तोडता पण येत नाही, ते लय उंच गेले आणि वरच पिकत आहे. तर ते जे इथं काम करणारे आहेत ना, ते तोडून नेतात. त्यांना चिकू पण दिले, पिकलेले पण दिले आणि कच्चे पण जातात, म्हणजे पिकवायला घेऊन. आणि पपया पण तोडतात, खातात. आणि अरे बा, जांभळाला किती मस्त मोहर आलेला आहे. आई म्हणत होती जिना आतमध्येच करायला पाहिजे होता. लय कसरत आहे उतरायची सुद्धा. फुलं भारी आली बघा, किती मस्त आणि किती छान दिसतंय ना, असं हिरव्यावर असं एकदम निळसर निळसर, खूप जास्त निळ. हे बा, मोर आलेलं आहे. पण हे पण असं होतं की हे तोडताच येत नाही असं. मोर दाखवलेलं लय जवळून मी तुम्हाला, जेव्हा होतं तेव्हा. हे बा, हा मोर, जांभळाचा मोर आहे हा. आता जांभळं धरले तर पक्ष्यांना तर लय आवडतात बाबा. कोकिळा तरी यावेळेस काय दिसली नाही, आली नाही, नाही तर येतच राहते. आता मोर हे जांभळं आले का येईल टुपटुप खायला. अर्धे टोचा मारतात, खाली फेकून देतात. ते नारळाला नारळच येत नाही, काय करावं, नारळाला नारळच येत नाही. आले लोक आज दुसरे रविवार आहे, बाजारी. आणि मी आता भाजी करणार आहे. यांची भाजी करून घेते, संपून जाईल. ही वेगळी करणार आहे, हे बघू काय करायचं, कशी करायची. नाही तर राहून देईन तशीच. ही करते आता. वालाच्या शेंगा निवडते मी. आणि आज रविवार आहे, तर ही एक राहिली आणि ही. मोहरी, लसूण आणि हे जिरे. कशी करावं, पातळ करावा तर कशी करावं, चालेल प्रश्न. तेव्हा त्यांना थोडंसं मीठ टाकून परतून घेतलं चांगलं मी मस्त. आणि आता याच्यामध्ये ना धण्याचं कूट टाकलेलं आहे 1 चमचा. आता हे जे तिखट आहे लवंगी मिरचीचं हे टाकून दिलेलं आहे अर्धा चमचा. हे हळद पुन्हा एकदा परतून घेते. आता याला रंग येण्यासाठी मी बेडगी मिरचीसुद्धा वापरणार आहे. चांगला मसाला असा लागलेला पाहिजे सगळीकडनं. 2 मिनिटं असेच ठेवते. ह्या त्याच्यात बेडगी मसाला पण टाकला. खूप पाणी टाकणार आहे सगळं शिजण्यासाठी. मस्त तरी आलेलं. मीठ टाकलं होतं मी थोडंसं, पण आता ते परतण्यासाठीच टाकलं होतं. आता पुन्हा टाकावं लागणार आहे. तर चवीपुरतं मीठ, थोडंसं पाणी टाकते. आणि आता काय करते मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून देते, कारण कसं आहे मग शिजून जाईल ते. तसं खूप बारीक केलेलं आहे मी. तसं हे पाणी टाकूनसुद्धा मी शेंगदाण्याचं कूट करू शकते, असं काही नाही. केलं असतं, नंतर म्हटलं की मग काय होतं कळत नाही. असं ओलात जर करून केलं ना कळत नाही भाजीमध्ये, खूप घट्ट होते. काल अशीच थोडीशी घट्ट झाली होती बटाट्याची भाजी. कांदा एक जास्त झाला होता. शिजली जाईल म्हणजे आपली भाजी होऊन जाईल. आता याच्यात काही टाकणार नाही. तशी सिंपल साधी ही आपली वालाच्या शेंगाची भाजी. चला आता ही ना गरम गरम भाजी अक्का आणि काकांना नेऊन देते मी. तिचं काय चालू आहे आपण पाहूया. चला, या घरात चालू आहे. हा बेड का नाही काढला का अक्का? बस तुम्हाला वाटलंच होतं तू कोरडी करशील म्हणून मग मी आणली इकडं. हा बेड का नाही काढला का? ती माणसं अजून यायची आहे का? मला वाटलं दोघंच आहे. हे किती कैऱ्या पडलेल्या, इतक्या बारीक बारीक. काय उपयोग नाही बाबा, काय एवढ्या कैऱ्या. आता हे सगळं साफ करायचं आहे.
ते कुत्र्यांनी कसं असं थोडंसं ओलं दिसलं का असं खड्डे खड्डे करून बसतात, म्हणूनच मग मी इकडं आहे ना हे असं ठेवलेलं आहे. इकडं दुर्लक्ष करा, हे काही मी दरवेळेस करतच असते स्वच्छ, पण उन्हाळ्यामध्ये पाणी उडू नये याच्यासाठी. आता 8 दिवसांनी हे पाणी बंद होईल, म्हणजे बुधवारी लाईट बंद जाईन, तर मग पाणी असं म्हणून आम्ही आत्ता देऊ राहिलेलो आहोत पटापटा, असं जेवढं होईन तेवढं. हे आता मस्त फुलं फुलती ना याचे, आणि सुगंध तर लय भारी येईन याचा. सगळं सामान बाहेर आलेलं आहे, आतमध्ये जाता येणार नाही. पायऱ्या राहिलेल्या आहेत अजून. आणि आता किती वाजले? अडीच वाजले. हे दादा नवीन आले आज. पिट्टू तपला पहिलाच आहे. ओ हो, वा वा वा. आज किती? 3 4 5 वर किती जण आहे? ऊपर कितने? कोई नाही. अच्छा रे. ही फरची बघा, हे राहिलं होतं, हे झालं. काका करताय आराम. काका बसली आहे आणि छान वाटते फरची. फक्त इकडची राहिली आहे, आता इकडं काही टाकणार नाही आहे ते. हे काय झाली धूळ, हे की नाही का? पडदा पण लावता येत नाही ना. काढून टाकले का? जाऊ दे, उद्यापासून येईन मी आवरू लागायला. पण उद्याच. हां, इकडचं ना, इकडचं काहीतरी लावून द्यायचं ना, असा पडदा बिडदा आपलं. हे याला याच्यावर धुळतं नाही बसणार. जाऊ दे आजच्या दिवस. पण आज होईल का हे सगळं? नाही व्हायचं मला वाटतं. देवघरी तर छान वाटलं असतं का काका? देवघरी तर छान वाटलं असतं, पण हे जरा थोडं मोठं लागत होतं ना. चला जाते मी आता. हा सगळा पसारा इथं, बेड सगळा काढलेला इथं. घरामध्ये इतकं गरम होते ना, काय सांगा. 3:15 वाजले आणि असं मस्त झाडाखाली आलं का छान गार हवा येते. पण काय होतं की जसं जसं ऊन सरकत जातं, जसं जसं आता हे सूर्य पुढं पुढं चालत जातं, तसं पुन्हा सावली काही एक संग राहत नाही. त्याच्यातून ऊन डोकावतंच. आपली खुर्ची पण तिथं होती, माझी खुर्ची तिथून इथून बरोबर इथं अशी आली. आणि पानंही खूप गळू राहिले. हे पण किती पानं. आता हे काढावंच लागणार आहे. आता पाडवा येईन म्हटल्यानंतर सगळं स्वच्छ करावं लागणार आहे मला त्याच्या अगोदरच. म्हणजे आता हे झालं का सगळं, मग अक्काला पाहते आता मदत करू लागते. त्याच्यानंतर हे, आणि पाडवा तर आता गुरुवारी आहे, आज रविवार आहे. चला बाजाराला. चला आता भरते बाजार. साडेपाच वाजले. 5:30 वाजता चालू आता बाहेरचं. आजच्याच म्हणजे आत्ता करूनच टाकते. पण हे राहीलच ना, जिना राहिला. म्हणजे आतली खोली आणि त्यांनी बाहेरचा वरंडा, पोर्च करू राहिले. मग उद्या होईल ना हे? कल होगा ना हे? ये वाला नहीं करेंगे? नहीं जीना? नहीं कल देवघर का होएगा परसी देवघर. अच्छा, और 2 दिन का? अच्छा. आज हे नवीन आले, काल वेगळे होते. होईल आता हे एका तासात. दाखवते फायनली सर्व. आता हे एवढं पडलंय, याचं काय करायचं? आता ते सध्या झोपतात म्हणा दुपारीचे इथं जेवण झाल्यावर. तर आता याचं काय होईल गड्या?
त्याचं खत पण होईल तसं काही म्हणा. 7 वाजत आले 7 आणि अजून चालू आहे त्यांचं काम. उक्त घेतलं आहे ना त्याच्यामुळं मग आता हे पूर्णच करतील. हे एवढं फरच्या टाकून मग जातील आता. आणि ही आपली पोर्चमधली फरची कॉम्बिनेशन कसं आहे आता नंतर कळणच, कारण अजून ही धुवा पण लागणार आहे. 7 म्हणजे 6 वाजून 50 मिनटं झालेले, 10 मिनटं आहे बाकी. आणि पक्षी तर आले, पण सूर्य बुडाला का पक्षी परततातच, असा आवाज येतो. चला आता ते डायरेक्ट आपण उद्याच बघूया. ते झालेलं तर आहे, पण थोडंफार काय ते टाकून जातील फक्त फरच्या. आणि कडेकडेचं जे आहेत ना काय म्हणतात ते उद्या करतील. काका बसले बाहेर आणि हे सामान अजून उद्यापर्यंत बाहेरच राहील. संध्याकाळी नेतील सामान हे घरामध्ये.